महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। कर्जतच्या इंडी स्टुडिओत राज्य सरकारच्या ताब्यात जाणार आहे। गोरेगाव फिल्म सिटी आता इंडी स्टुडिओ चालवणार आहे। नितीन देसाईंचा स्टुडिओ सरकारच्या ताब्यात जाणार आहे। साम टीव्हीवर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्यानंतर इंडी स्टुडिओ हा सरकारनं घ्यावा अशी मागणी करण्यात येत होती। अखेर सरकारनं हा स्टुडिओ घेतला, ताब्यात घेतला। स्वतःच्या कर्जतचा इंडी स्टुडिओ राज्य सरकारच्या ताब्यात गेलाय। त्यामुळे गोरेगाव फिल्म सिटी आता इंडी स्टुडिओत चालवणार आहे। नितीन देसाईंचा हा स्टुडिओ आता सरकारच्या ताब्यात गेलाय। नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्ज सातत्यानं वाढलं, मध्ये कोरोनाचा काळ आला, त्यामध्ये चित्रपट व्यवसाय ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यामुळेच त्यांच्यावरचं वाढीव कर्ज त्यांना न फेडता आल्यानं त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र त्यानंतर सरकारनं काहीतरी पावलं उचलावीत अशी मागणी कुटुंबाकडनं करण्यात आली होती। अखेर हा स्टुडिओ आता सरकारनं राज्य सरकारच्या ताब्यात घेतलाय। विविध चित्रपटांचं फिल्म्सचं शूटिंग या इंडी स्टुडिओमध्ये पार पडल्याचं पाहायला मिळालं होतं। नितीन चंद्रकांत देसाई यांच्या संकल्पनेतनं हा स्टुडिओ साकारण्यात आला होता। अखेर हा स्टुडिओ राज्य सरकारनं ताब्यात घेतलाय। नंतर आता गोरेगाव फिल्म सिटी इंडी स्टुडिओ चालवणार आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी, नितीन चंद्रकांत देसाईंचा इंडी स्टुडिओ अखेर सरकारच्या ताब्यात गेलाय। कर्जतमध्ये स्थित आहे हा इंडी स्टुडिओ आणि विविध बॉलिवूडच्या चित्रपटांचं, मराठी चित्रपटांचं, मालिकांचं शूटिंग या इंडी स्टुडिओत करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र हा स्टुडिओ आता राज्य सरकारच्या ताब्यात जातोय अशी मागणी कुटुंबियांनी देखील केली होती। सरकारनं काहीतरी पावलं उचलावीत, कारण त्या स्टुडिओवरनं नंतर नितीन चंद्रकांत देसाईंच्या आत्महत्येनंतर बरेच सवाल उपस्थित करण्यात आले होते। अखेर हा स्टुडिओ सरकारच्या ताब्यात जाणार आहे।